तुम्ही बरी कट्ट्याला कालपत्री वरती पुरी काढली टेबल मध्ये बरं ते नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? शैलेंद्र जयश्राम गुडदे, आगीखेळ, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तुरीची व्हेरायटी कोणती आहे? ही चारू व्हेरायटी आहे. चारूची. आता मागे आपण तुमचा व्हिडिओ काढला त्यावेळेस खरोखर तुरी जास्त होत्या, पानं कमी दिसून राहिले होते. त्या हिशोबानं काय झडती लागली तुम्हाला? मला एकरी 10ची झडती लागली. एकरी 10ची. बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आलं होतं की बा 10ची 12ची झडती पॉसिबल नाही आहे, परंतु नेमकं हे पॉसिबल झालं कसं काय? म्हणजे यावर्षीच्या सालमानानुसार झालं का नेमकं? त्याला तुम्ही जे सोय केली त्या हिशोबानं? त्याला दोन्ही कारणं म्हणता येतील. आपण विशेष सोय केली याची. विद्यापीठाच्या काही ट्रायकोडर्मा सोडून तूर बेट पद्धतीवर घेतली, त्यामुळे बरेचसे फरक पडू शकतो. बेट पद्धतीनं घेतली आहे ना तुम्ही? किती एकरा क्षेत्र आहे जवळपास? हे 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर. तरी तुम्हाला 10ची झडती म्हटलं म्हणजे 50 क्विंटल तूर आज झाली. आणि जे अपेक्षा होती याच्यापेक्षा थोडं कमी झाली तुम्हाला का बरोबर झाली? अपेक्षा तर शेतकऱ्याची भरपूर असते, पण हेही बाकीच्यांपेक्षा व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. बरेच शेतकऱ्याचं असं काही कमेंट आल्या होत्या मला की शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे. नेमकं तुम्ही मागे बोलले होते की बाबा पेरूचा मळा असल्या कारणानं जे खते वगैरे आहे ते आधीच याला भेटले होते. पेरूचा मळा असल्यामुळे, सेंद्रिय खताचं प्रमाण असल्यामुळे मी याला रासायनिक कोणत्या प्रकारचं खत दिलं नाही. बरोबर. आणि हे जे व्यवस्थापन केलं आहे स्वतःच्या याच्यातून केलं तुम्ही का दुसऱ्याच्या मार्गदर्शनातून? काही व्हाईट गोल्ड स्ट्रटच्या प्रमाणे जे गजानन जाधव सर आहेत त्याच्या काही पद्धती अवलंबल्या, काही विद्यापीठाच्या. बरोबर. असं करून मी हे याचं नियोजन केलं. आणि हे याच्यावर कशावर लावली म्हटलं? ही बेडवर लावली. बेडवर लावली होती आहे. अजून काय सांगू शकता शेतकऱ्याला की बा नेमकं बऱ्याच शेतकऱ्याचं असं आहे की बा होऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे? पॉसिबल नाही. आपल्यासमोर तुरीचे कट्टे आहेत, भरलेले आहेत. आता नेमकं हार्वेस्टिंग झालेलं आहे. बरोबर. पॉसिबल नाही तर कसं नाही, ॲक्च्युअल ग्राउंडमध्ये रिझल्ट येतात तसे येतात आहे. बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मला तर आले असं नाही आहे. तर आज आता तुम्ही बोलले की शेतकऱ्याला की किती कमी जर जास्त जर आलं तरी समाधान नाही आहे. अपेक्षा असते. अपेक्षा असते. झालं त्याच्यात बाकीच्या प्रमाणात भरपूर प्रमाणात समाधान असल्यासारखं बरोबर उत्पन्न आहे. उत्पन्न आहे. आणि आता बाजारपेठही चांगली असल्यामुळे 9-9.5 हजारापर्यंत गेली म्हणतात आज मार्केट. बरोबर. तुरीची. आणि यावेळेस बऱ्याचशा भागात पावसामुळे, धुळीमुळे उत्पादन बऱ्याचशा क्षेत्रात कमी झाल्यामुळे बाजारपेठही चांगली अपेक्षित दिसून राहिली. आज आपण गुडदे भाऊ शेतात आल्यानंतर शैलेंद्र भाऊच्या आपण लाईव्ह यांचा शेतातला व्हिडिओ काढला. आणि त्यांनी ज्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ काढला त्यावेळेस आपण यांची तूर शेतकऱ्यांनी पाहिलीच होती. आणि शेतकरी हा एक असा व्यक्ती आहे, खोटं कधीच बोलत नाही. जे खरं आहे, वस्तुस्थिती आहे तेच सांगते. बरेच शेतकऱ्यांनी म्हटलं होतं की बा पॉसिबल नाही आहे, परंतु यांची मेहनत, यांची चिकाटी जी आहे शेतीविषयी, त्यानुसार आपला यांना खरोखर उत्पन्न जास्त झालं. धन्यवाद. आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.